हरियाणा विधानसभेचा आज निकाल लागणार आहे। प्राथमिक कल हाती यायला सुरुवात झालेली आहे। हरियाणामध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि कलानुसार काँग्रेस सध्या बहुमताच्या दिशेने वाटचाल करते। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते। हरियाणात कलानुसार काँग्रेस बहुमतापासून अवघ्या 2 जागांनी दूर आहे। हरियाणामध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे, त्यामुळे कदाचित या निवडणुकीत भाजपची हॅट्रिकची संधी हुकू शकते। अवघ्या 2 मतांपासून काँग्रेस दूर आहे। काँग्रेस 46 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप अवघ्या 20 जागांवर आघाडीवर आहे। भाजपची गाडी 20 जागांवर अडलेली आहे। तिथून पुढे भाजप आघाडी मिळवण्यात सध्या यशस्वी ठरत नाहीये। इतर पक्ष 4 जागांवर आघाडीवर आहेत, तर लोकदल 2 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते। जम्मू काश्मीरच्या निवडणुका विशेष आहेत, कारण कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत आणि त्यामुळे जम्मू काश्मीरच्या लोकांचा मतदार राजाचा कौल नेमका कोणाच्या दिशेने आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण का सातत्याने जम्मू काश्मीरमध्ये भाजपकडून विकासाचा मुद्दा, शांततेचा मुद्दा उपस्थित केला गेलाय, त्यामुळे लोकांचं मत नेमका कोणत्या मुद्द्याला अनुसरून मतदानाच्या पारड्यात पडलेला आहे हे पाहणं उत्सुक्याचं आहे। जम्मू काश्मीरचे कल आपण पाहतोय। भाजप 22 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस अवघ्या 1 जागेवर आघाडीवर आहे, नॅशनल कॉन्फरन्स 28 जागांवर आघाडीवर आहे, तर पीडीपी मेहबूबा मुफ्तींचा पीडीपी हा पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे आणि इतर पक्षांनी 9 जागांवर मुसंडी मारलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये 5 विधानसभाचे जे आमदार आहेत ते राज्यपाल, उपराज्यपाल निवडून देऊ शकतात आणि त्यामुळे हा मुद्दा या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो। मॅजिक फिगर नेमकी कोण गाठणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला हे त्यांच्या मतदारसंघातून गांदरबलमधून सध्या आघाडीवर आहेत, तर पीडीपी अवघ्या 3 जागांवर आघाडीवर आहे, इतर पक्ष 9 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपने 22 जागांवर आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्समध्ये सध्या अटीतटीची लढत पाहायला मिळते। हरियाणाचे अपडेट्स आपण घेऊया। हरियाणामध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल असा दावा नायब सैनी जे मुख्यमंत्री आहेत हरियाणाचे त्यांनी केलेला होता, पण सध्या भाजपचा सपशेल पराभव यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण काँग्रेसने 47 जागांवर आघाडी घेतली आणि भाजप अवघ्या 20 जागांवर आघाडीवर आहे। अर्थात कोण विजयी आहे हे अजून घोषित करण्यात आलेलं नाही। हे त्या जागांचे प्राथमिक कल हाती आलेले आहेत। हरियाणामध्ये जातीचा मुद्दा हा विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण का छोट्या छोट्या जातींचे त्यांचे बहुल त्या जातींचं प्राबल्य असणारे विविध गट आहेत, विविध प्रदेश आहेत आणि त्यामुळे या सगळ्या जातींना एकत्रित बांधून एक गठ्ठा मतदान मिळवणं हे प्रत्येक पक्षासाठी आव्हानात्मक होतं आणि यामध्ये काहीशी काँग्रेसने बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, जम्मू काश्मीरमध्ये अटीतटीची लढत आहे, तर इकडे हरियाणामध्ये काँग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते। नक्कीच आता जी माहिती मिळते आणि जो प्राथमिक कल आहे त्यानुसार काँग्रेसला 47 जागांवरती बहुमत मिळताना दिसतंय आणि 47 जागांवर काँग्रेसच्या बाजूनी एकूण कल गेल्याचं दिसतंय। त्यामुळे हरियाणामध्ये आता काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकेल असे प्राथमिक कल आहेत। त्या कलांनुसार आताची परिस्थिती पाहता जम्मू म्हणजे जे इथून हरियाणामधून अनेक काँग्रेसचे जे महत्त्वाचे उमेदवार होते त्यांना देखील आता साधारणपणे प्राथमिक कलांमध्ये त्यांच्या बाजूनी ट्रेंड गेल्याचं दिसतंय। त्यामध्ये अगदी काँग्रेसचे राव चिरंजीव असतील रेवाडी मतदारसंघातून किंवा मग भूपेंदर हुड्डा असतील की जे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते, या सगळ्यांवरती या सगळ्यांना एकंदरीत प्राथमिक अंदाजामध्ये प्राथमिक कलामध्ये हे सगळेजण आघाडीवरती दिसत आहेत आणि जवळपास 47 जागांवर काँग्रेस ही आघाडीवरती दिसते। त्यामुळे स्वाभाविक या परिस्थितीमध्ये 47 जागांवरती जर काँग्रेस आघाडीवर असेल तर नक्कीच अशा कल जर कायम राहिला शेवटपर्यंत तर काँग्रेस नक्कीच सरकार स्थापन करू शकेल। दुसऱ्या बाजूला भाजपही 25 जागांवरती आता सध्या प्राथमिक कलांमध्ये आघाडीवर दिसते। त्याच्यामुळे भाजप देखील साधारणपणे 25 जागांवर आघाडीवर आहे आणि सध्या काँग्रेस ही एकूण 47 जागांवर आघाडीवर दिसते। एकूण 47 जागांवर आघाडीवर दिसते सध्या। त्यासोबत जे इतर आहेत ते सुद्धा 2 आणि
जवळपास अपक्ष काही असे 2 जण आघाडीवर दिसत आहेत सध्या प्राथमिक कलांमध्ये. त्यामुळे एकंदरीत सध्या हरियाणातली परिस्थिती लक्षात घेता अपक्ष उमेदवार किती निवडून येत आहेत किंवा जे त्यांच्याकडे इंडियन नॅशनल लोकदल सारखे पक्ष आहेत किंवा मग JJP सारखा पक्ष आहे त्यांच्या उमेदवारांचं काय होतंय, भाजपचे नेमके किती निवडून येत आहेत आणि काँग्रेसचे जे प्राथमिक कल त्यांच्या बाजूने आलेत ते शेवटपर्यंत तसेच कायम राहत आहेत का, यावर काँग्रेसचं सरकार स्थापन होईल का, याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. 2014 आणि 2019चा विचार केला तर भाजपला हरियाणाच्या जनतेनं निवडून दिलेलं होतं. पण 2024च्या निवडणुकांमध्ये कोणते असे महत्त्वाचे मुद्दे ठरले की पारडं पूर्णतः काँग्रेसच्या बाजूनं झुकलं? एकतर पहिल्यांदा हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यामध्ये यापूर्वी काँग्रेसला देखील यश आलं नव्हतं. परंतु सध्याची परिस्थिती पाहता हरियाणामधला जो प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर जो जाट समाज आहे, जो बहुसंख्य समाज आहे हरियाणामधला, तो खूप भाजपवर नाराज होता असं कळतंय. अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाने अँटी इन्कम्बन्सी असेल म्हणून उमेदवार बदलण्याचा प्रयत्न केला, पण ज्या ठिकाणी उमेदवार बदलला तिथे सुद्धा त्यांना फार उत्साहवर्धक प्रतिसाद हा मतदारांकडून मिळालेला नाहीये. जे भाजपचे गड होते अनेक ठिकाणचे, म्हणजे जसं फरीदाबाद किंवा गुडगाव हे शहरीकरण झालेले पट्टे असतील, त्या ठिकाणी भाजपला अपेक्षा होती की भाजपचे साधारणपणे तिथे जास्त उमेदवार निवडून यायचे दरवेळी, पण यंदा त्या ठिकाणी 50%हून कमी मतदान झालं होतं. म्हणजे जो शहरी मतदार आहे भाजपचा त्याने निरुत्साह दाखवला भाजपला मतदान करण्यामध्ये. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनी मोठ्या प्रमाणावर दलित कॉन्सॉलिडेशन केलं. जवळपास हरियाणामध्ये असा अंदाज आहे की 21% इतकी दलित मतांची लोकसंख्या आहे आणि उरलेले जवळपास 30 ते 35% जाट लोकसंख्या. आता या जर 2 समाज घटकांनी एकत्रितपणे जर पूर्णपणे कॉन्सॉलिडेशन केलं तर स्वाभाविक एखाद्या पक्षाच्या बाजूनी कल जाण्याचे अंदाज आहेत आणि त्यानुसार सध्या काँग्रेसनी हरियाणामध्ये जी एक केमिस्ट्री घडवून आणली ती भूपेंद्र हुड्डा असतील आणि सुरजेवाला असतील आणि त्याचवेळी कुमारी शैलजा असतील, की त्यांनी हुड्डा आणि कुमारी शैलजा या दोघांच्या माध्यमातून एक दलित चेहरा आणि दुसऱ्या बाजूला एक जाट स्ट्रॉंग मॅन अशी जी भूपेंद्र हुड्डांची इमेज होती, तर त्याचा त्यांनी उपयोग करून घेतलेला दिसतोय. आणि आता हे प्राथमिक कल शेवटपर्यंत असेच राहत आहेत का हे पाहणं पण फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अगदी या अनेक मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती आहेत असंही आहे. आणि दुसऱ्या बाजूला नायब सिंग सैनी असं त्यांना असं वाटतंय आणि भाजपला असं वाटतंय की OBC मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर भाजपला पाठिंबा दिलेला असू शकतो. सगळी मदार किंवा सगळा विश्वास हा 36 बिरादरी ज्याला म्हणतात हरियाणामध्ये त्या OBCवरती भाजपने दाखवला होता. त्यामुळे आता त्या मतदारांनी कसे कौल दिले थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा येते. सध्याचे अपडेट, सध्याचे कल हाती आलेत आणि त्यानुसार आपण पाहूया की हरियाणामध्ये काँग्रेसचा अर्धशतक पूर्ण झालेला आहे. 50 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे तर भाजपची संख्या घटताना दिसते. भाजप 19 जागांवर आघाडीवर आहे. कलांनुसार काँग्रेस 50 आणि भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स 31 जागांवर आघाडीवर आहे. ओमर अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स ही 31 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. अजूनही कोणीही बहुमताच्या दिशेनं घोडदौड करताना आपल्याला काश्मीरमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे एक्झिट पोलनुसार जे अंदाज वर्तवले गेले होते की जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, तसंच काहीसं चित्र आपल्याला दिसतंय. सध्या आपण पाहतोय काँग्रेस मुख्यालयाबाहेर सध्या जल्लोष सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, कारण का लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं बरीच मुसंडी मारलेली होती. भाजपचा विजयाचा वारू रोखण्यामध्ये इंडिया आघाडीला काहीसं यश मिळालेलं होतं आणि त्याचाच पॅटर्न आपल्याला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळतोय. हरियाणासारखं राज्य काँग्रेसनं हळूहळू ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. कल बदलताना दिसतात. काँग्रेस 49 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप सध्या 21 जागांवर हरियाणामध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.